नमस्कार. सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे एक प्रश्न आहेत की आम्हाला काहीतरी टिप्स सांगा ना छान दिसण्यासाठी. तर मी छान दिसणं म्हणजे हा नाही, नुसता असा भाग नाही म्हणत आहे. छान दिसणं म्हणजे तुमचं एकंदर व्यक्तिमत्व कसं छान राहील, तुम्ही कसं त्यामध्ये एक डौलदारपणा कसा येईल आहे. तर आपण आपल्या वयाला साजेशी अशी फॅशन करायची आहे. तर कसं राहता येईल हे मी म्हणजे ज्येष्ठ महिलांसाठी सांगते आहे बरं का. तर आपल्याला आपल्या वयाला साजेसं असं राहायचं आहे. तर वरपासून मी खालपर्यंत एक एक टिप तुम्हाला देते आहे. तुम्हाला पटतंय का बघा आणि तुम्ही तुमचे म्हणजे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा की आम्हाला ह्याचा उपयोग होईल की नाही ते. तर केसांपासून सुरू करते. तर केस बरेच जणांचं आता कसं होतं, 50शी आजकाल तर खूप 40 किंवा लहान मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागले. पण 50शी नंतर सरसकटच बऱ्यापैकी केस पांढरे होतात. तर आम्हाला हे करायचं आहे, पांढरे दिसू नये असं सगळ्यांची हे चाललेली असते, प्रयत्न चाललेले असतात. तर मेहंदी लावतात, तर मेहंदीनी असा काहीतरी वेगळाच रंग येतो. तर त्याच्या पुढची स्टेप मी मागे पण सांगितलं होतं की थोडं आणखीन त्याला कलर येण्यासाठी इंडिगो पावडर वापरा वगैरे. नाही तर मग चांगल्या कंपनीचे, मी परत सांगते, चांगल्या स्वस्तातल्या नाही. कारण स्वस्तातलं तुम्ही जर डाय केला तर तुमच्या इथे चेहऱ्यावर स्किनवर त्याची ॲलर्जी येऊ शकते आणि डोळ्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्ट्रॉंग केमिकलवाले डाय वापरू नका. अगदी अंडरलाईन चांगल्या ते डाय वापरा. कमी वापरा, म्हणजे अगदी वर्षातनं 2दा जिथे तुम्हाला अगदी खास कार्यक्रमाला जायचं असेल तेव्हाच तुम्ही वापरा. पण भारीतले डाय वापरा की जेणेकरून तुमच्या डोळ्यावर परिणाम होणार नाही. आता शेड कुठली निवडायची, तर अगदी कुळकुळीत काळी नाही वापरायची. कुळकुळीत काळी जर तुम्ही डाय केला तर लगेच लक्षात येतं की तुम्ही डाय केलेला आहे. तर डार्क ब्राऊन कलर किंवा डार्क ब्राऊन नॅचरल म्हणजे 2 नंबर आणि किंवा 3 नंबर, 2, 3 अशा त्याच्या शेड असतात बघा, लॉरियलच्या किंवा गार्नियरच्या. तर ह्या सगळ्या मी आता म्हणजे उदाहरण सांगते तुम्हाला की 1 नंबर अगदी डार्क काळा असतो तो न वापरता 2 नंबर 3 नंबर म्हणजे डार्क ब्राऊन, फार तर बर्गंडीपर्यंत तुम्ही जा. एवढ्या शेड तुम्ही म्हणजे या वयाला छान दिसतात. उगीच खूप तरुण मुली वापरतात म्हणून ते आजकाल काय ते हायलाईट करतात. तसलं काही करू नका, नाही छान दिसत आहे. तर ह्या तुम्ही ह्याच्यासाठी शेड वापरा. आता आपल्या चेहऱ्याचं सांगते मी. तर कायम चेहरा स्वच्छ ठेवा, स्वच्छ नेटका ठेवा. आणि तुम्हाला जर लाईट फाउंडेशन वापरू शकत असाल तर लाईट फाउंडेशन वापरा. कॉम्पॅक्ट पावडर मिळते, त्या कॉम्पॅक्ट पावडरची एक शेड आपल्या ह्या इथे लावून बघायची, इथे, आणि या स्किनच्या एक टोन थोडासा डार्कच, लाईट नको, थोडासा आपल्या ह्या स्किनला मिळते जुळतं असं पावडरची शेड किंवा फाउंडेशनची शेड मिळते जुळती घ्यायची आणि ते तुम्ही खास प्रसंगी वापरा. जेणेकरून तुम्हाला तुमचा चेहरा छान दिसू शकेल, डल दिसणार नाही. बऱ्याच जणांचा एक समज असतो की आपण खूप पावडर थापला, खूप मेकअप केला म्हणजे खूप छान दिसू. ते उलटं दिसतं. अगदी राग मानू नका, पण अगदी खारावलेला शेंगदाणा असतो ना. कारण काय होतं, एवढी मेकअपची जर सवय नसेल तर मग ते असं खूप भडकपणा येतो. तर अगदी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जे फाउंडेशन सूट होईल, तुमच्या जवळपासची जी पार्लरवाली आहे तिचा जरा सल्ला घ्या की मला कुठला रंग माझ्या ह्याला सूट होईल किंवा इथे लावून बघायचा. ह्या इथे जर मॅच झाला ना तो तुमच्या चेहऱ्याला चांगला सूट होतो. तर तसं तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी पावडरचं कॉम्पॅक्ट आणि फाउंडेशन वापरू शकता. लिपस्टिकचं सुद्धा एक 4 शेड आणून ठेवा. साधारण साडीच्या ह्याला मॅचिंग लिपस्टिक लावा, पण इतकी तुमच्या ओठांची हालचाल नॅचरल होऊ दे. कारण काय होतं, एका कार्यक्रमाला मी गेले होते बरं का, म्हणजे अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण अगदी खरं तसं झालेलं आहे बरं का. कधी नवत लिपस्टिक लावतं, जरा खेडेगावात असा कार्यक्रम होता आणि तिथे कधी नवत लिपस्टिक, पूर्वीची गोष्ट, आता सर्रास सगळीकडे वापरतात, पण पूर्वीची गोष्ट आहे. कधी नवत लिपस्टिक लावली होती आणि ती चलग सखे पंढरीला, हे जय हरी विठ्ठल गाणं तिला ती म्हणत होती. काही केल्या तोंड बंद करत होती. चग चक्क चग चकू चग असं ते चलग सखू चल
हे न करता चौग चक्कू चंचल असं तिचे उच्चार होते. इतकं आम्हाला म्हणजे तो अक्षरशः विनोदी कार्यक्रम सुरू आहे असं वाटत होतं. तर आमच्याकडं घरामध्ये हा जोकच झाला होता की लिपस्टिक लावलं की नको रे बाबा चौग चक्कू होतं चग चक्कू. तर लिपस्टिक लावल्यावर तुमच्या ओठांची हालचाल तुम्ही आरशासमोर नीट उभं राहून बघा की आपल्या ओठांची हालचाल नैसर्गिक होते का. उगीचच खूप काहीतरी भडक करायला जाऊ नका, नाही तर ते नैसर्गिक वाटत नाही. हा झाला लिपस्टिकचा झाला. परत आता अजून काही जणांचा एक मोठा समज असतो की खूप सारे आहे ना हे ते दागिने घालून जायचं. अशी आजकाल खूप हेवी ज्वेलरी मिळते, आर्टिफिशियलमध्ये मिळते, 1 ग्रॅममध्ये मिळते. तर किंवा ज्यांच्याकडे सोन्याचे प्रदर्शन खूप बायकांना आवडतं करायला की माझ्याकडे एवढं सोनं आहे बाबा म्हणून. तर खूप असं एकावर एक चढवतात दागिने. अजिबात तसं करू नका. तुमच्या साडीला मॅचिंग एखादं लांब मंगळसूत्र, एखादं छोटंसं मंगळसूत्र आणि एखादी बारीक चेन असं घाला. इव्हन कानातलं सुद्धा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असंच घाला. उगीच ते तरुण मुली घालतात म्हणून असं मोठं मोठं लांब ते असतं तसलं घालायला जाऊ नका. अगदी नाही छान दिसत, कारण आपल्याला थोडी आपण बोलताना वगैरे आपली हलतेच, आपण टेस्टिफाय, आणि मग तेवढं मोठं कानातलं ते हललेलं वगैरे नाही छान दिसत. त्यामुळे मोजकेच पण छान डिसेंट दागिने घाला की जेणेकरून तुमचं व्यक्तिमत्व एक छान आकर्षक दिसेल. बांगड्यासुद्धा अगदी बांगड्या घालायचं आणि त्याच्यामध्ये घड्याळ पण. जर बांगड्या घालायचं असेल तर एका हातात बांगड्या घाला, एका हातात घड्याळ घाला. घरगुती कार्यक्रम असेल घड्याळ घालूच नका. दोन्ही हातामध्ये तुम्ही छान बांगड्या घाला, पण अशा खूप ढिगभर घालायला पाहिजे अशी आवश्यकता नाही. तर तुम्ही अगदी लक्षात ठेवा. आजकाल नथसुद्धा घालतात बघा, किती प्रकारच्या आणि इतक्या रंगबेरंगी नथ. तर आपल्या वयाला तसल्या त्या कुठल्या हिरोईनच्या नावाच्या असतात, या कुठल्या सिरियलच्या तसल्या नथ वापरू नका. आपल्या वयाला पारंपरिक मोत्याचीच नथ छान दिसते आणि त्याच्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व एक भारदस्त दिसतं, हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आम्हाला चष्मा आहे तर चष्म्याची फ्रेम कशी असावी. तर चष्म्याची फ्रेमसुद्धा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल अशी काय, थोडीशी मोठी, आणि त्याची जे आहे समजा तुम्हाला फ्रेम रिमलेस म्हणतात मग चष्मे, की ज्याला फ्रेम नसते फक्त काचाचा, तर तशासुद्धा चष्मा तुमचं या आत्ताच्या वयाला छान दिसतात. फक्त काढताना त्याची काळजी घ्यायला लागते. तो जो रिमलेस चष्मा असतो ना तो असं एका हाताने काढून चालत नाही, लगेच काचा तुटायची भीती असते. त्यामुळे काळजीपूर्वक दोन्ही हाताने असा काढायचा, फोल्ड करून व्यवस्थित लगेचच आपल्या चष्म्याच्या घरामध्ये ठेवायचा. तर हे अशी काळजी चष्म्याची घ्यायला लागेल. परत बाहेर जाताना कुठल्या समारंभाला जात आहे तर ऊन लागतं आहे, मग ऊन झालं की डोळे तुमचे असे हे होतात. तर एक आता या वयाला फॅशन म्हणून नाही, एक छानपैकी गॉगल तुमच्याजवळ ठेवा की जेणेकरून तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. तर असं हे गॉगल वापरणं म्हणजे फॅशन नाही बरं का, डोळ्यांची काळजी म्हणून तुम्ही हे वापरा. आता साडीसुद्धा तुमच्या वयाला शोभेल अशीच नेसा, अवघी झिरझिरीत, खूप चमकीची, ट्रान्सपरंट, आणि त्याच्यावर आजकाल खूप असं ते जरीवर्क अरीवर्क केलेलं असतं तसं नाही. आपल्या वयाला टिपिकल काठापदराच्या साड्या, भारदस्त अशा बॉर्डरच्या साड्या छान दिसतात, अशाच नेसा. आता अजून काही जणांचं होतं की तुम्ही छान साडी नेसता पण रुमाल मात्र कधीचा कळकट मळकट असतो. तसं नको. आपल्या साडीला साधारण मॅचिंग आपली त्या रुमालाच्या सेटमध्ये असतात, तर त्या साड्यांवर घड्यांमध्ये असा एक रुमाल घालून ठेवा, म्हणजे बरोबर त्या साडीच्या वेळेस तो रुमाल घ्यायचं लक्षात राहील. हे अगदी तंतोतंत मॅचिंग पाहिजे असं नाही, पण अगदीच साडी आणि हे तुमचं असं कळकट मळकट करू नका की जेणेकरून तुमचा हात हलतो तेव्हा ते असं कुठला तरी कापडी बोळा घेतला आहे असं वाटायला नको. तर अशा छोट्या टिप्स आहेत. परत पर्स कशी घ्यावी, बऱ्याच जणांनी पर्स विचारलं होतं. तर पर्ससुद्धा खूप कुठल्या समारंभात अशी मोठी घेऊन जाऊ नका, छोटीच घ्या, जी स्टिफ राहील अशी घ्या. अशी लोडी पडणारी पर्स घेऊ नका, की अगदी अशी स्टिफ घ्या. छान तुम्ही बसलाय त्या जागेला अशी बाजूला ठेवली तरी ती छान अशी उभी राहू शकेल. उगीच कुठे ते पडेल आहे, परत एक ते आणखीन खाली पडेल आहे, मग ती असं म्हणजे आपलं वेंधळे पण त्याच्यामध्ये त्या पर्सच्या चॉईसमध्ये पण दिसून येतं. तेव्हा अशी स्टिप छोटीशी, अगदी खूप मोठी घेऊ नका, कारण एक तर भरजरी साड्यांवर वगैरे एवढ्या मोठ्या पर्स छान दिसत नाही. अगदी आपल्या खांद्याला सोसवेल अशी पर्स घ्यायची. परत चपलासुद्धा एकदम फ्लॅट घालू नका,
आणि एकदम उंचवाल्या पण घालू नका, नाहीतर मग चालण्यामध्ये तर उंच घातला तर अगदी असे कसरत कसरत चालल्या जाईल, उगीच काहीतरी पाय दुमडला जाऊ शकतो. तर तसंही काही करू नका. एक मध्यम हिलची चप्पल घाला की जेणेकरून तुमच्या चालण्यामध्ये सुद्धा डौल राहील. बऱ्याच वयस्कर बायकांना सुद्धा एक पैंजण घालायचा आवड असते, नक्की घाला, पण खूप छमछम वाजणारं पैंजण घालू नका. अगदी एक साखळी असते की नाही, अशी नाजूक साखळी, तेवढं घाला. जोडवीसुद्धा तुमच्या वयाला साजेशी अशी जोडवी घाला. ह्या सगळ्यामध्ये आपले दागिने हे जे आहे हे आपले संस्कृतीचं प्रतीक आहे, पण त्याचबरोबर हे ॲक्युप्रेशर पॉईंट प्रेशर देतं, म्हणून सुद्धा त्याचा अगदी घालणं गरजेचं आहे. शो ऑफ करू नका. असं कुठेतरी काहीतरी घातलं आणि खूप शो केला ना की ते पण ऑड दिसतं. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असं ग्रेसफुल ठेवू शकाल. त्यामुळे ह्या सगळ्या चुका शक्यतो टाळा. आपण कसं, अगदी मी तुम्हाला सांगितलं, केसांपासून मी खालपर्यंत तुम्हाला सांगितले की कसं राहायचं आहे. मग हा छान व्यक्तिमत्व ठेवा. व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.